श्री उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना वागदरी शिवसेना विभागप्रमुख मुरगींद्र मंदेनकिरी बोलतो. अक्कलकोट तालुक्यात वागदरी या गावात परमेश्वर खत विक्री केंद्र म्हणजे परमेश्वर खत विक्री दुकान ह्या दुकानमध्ये जय किसान युरिया मिळत नाही. कारण काय, गेल्या 6 महिन्यापासून जय किसान युरिया मिळत नाही असं शेतकरीचा बोंबाबोंब आहे. आज मी स्वतः जर विचारलो तरी पण सुद्धा जय किसान खत नाही तर दुसरं खत आहेत, दुसऱ्या कंपनीचं खत आहेत असं दुकान मालकाने सांगितलं. परंतु गेल्या 6 महिन्यापासून शेतकरीचा बोंबाबोंब आहे. जय किसान युरिया हे खत मिळत नाही. कारण काय, परंतु तालुक्याचा मोठा डीलर आहे. मोठ्या डीलर असून सुद्धा जय किसान युरिया मिळत नाही ही दुर्दैवी बाब आहे. शेतकऱ्यांनी जय किसान युरियासाठी खूप धावपळ करतात, परंतु शेजारच्या गाव आलूर आहेत मराठवाड्यात, तिथं जय किसान खत मिळतात आणि अक्कलकोटमध्ये जय किसान खत मिळतात. परंतु वागदरी हा सेंटर प्लस आहे. कर्नाटक, महाराष्ट्र आणि मराठवाडा हा तिन्ही सेंटर प्लस आहे. सेंटर प्लस असून सुद्धा या शेतकऱ्यांना जय किसान खत मिळत नाही. कारण काय, ह्या पंचायत समितीचा कृषी अधिकाऱ्यांनी तुरंत याचा चौकशी करायला पाहिजे. कारण काय, कृषी अधिकारी या दुकानाला कधी भेट देत नाहीत अशा परिस्थिती आहेत. त्यासाठी कृषी अधिकाऱ्यांनी चौकशी करायला पाहिजे. प्रत्येक शेतकऱ्यांना आव्हान करायला पाहिजे, कुठल्या दुकानात खत आहे का नाही, ते खत मिळते का नाही तुम्हाला, हा कृषी अधिकारी विचारायला तयार नाहीत. परंतु शेतकरी काय, चांगला दुसऱ्या कुठला तरी खत असेल ते नेऊन टाकतं. मग जय किसान खत हे चांगल्या कंपनीचं खत आहे, त्याच्यामुळे प्रत्येक रोपाला चांगली पोटॅशियम मिळतात. त्यासाठी जय किसान खत परमेश्वर खत विक्री केंद्र ह्या दुकानदारांनी ठेवायला पाहिजे, मग आणायला पाहिजे. गेल्या 6 महिन्यापासून त्यांनी आणलं नाही तर असं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे, गावकऱ्यांचं म्हणणं आहे, शेतकरी वर्गाचं म्हणणं आहे. त्यासाठी तुरंत अक्कलकोट पंचायत समितीचे कृषी अधिकाऱ्यांनी तुरंत परमेश्वर खत विक्री केंद्राच्या मालकांना तुरंत विचारून खत आणून ठेवा असं त्यांनी सांगायला पाहिजे. मग जर कृषी अधिकारी जर याच्यामध्ये जर गडबड करत असेल तर कृषी अधिकाऱ्याच्या विरुद्ध आणि दुकान मालकांच्या विरुद्ध बंड करण्यात येईल, शिवसेनेच्या माध्यमातून बंड करण्यात येईल. त्यासाठी तुरंत कृषी अधिकाऱ्यांनी तुरंत चौकशी करून 2 दिवसात युरिया खत मिळालं पाहिजे. जय किसान युरिया हे मिळालं पाहिजे असं शिवसेनेच्या भूमिका आहे. जर तुम्ही खत जर त्या दुकानामध्ये जर नाही मिळाला आणि कृषी अधिकाऱ्याच्या विरुद्ध बंड करण्यात येईल आणि रस्त्यावर रस्ता रोको आंदोलन करण्यात येईल, उग्र आंदोलन करण्यात येईल. ज्या प्रसंग येईल तसं आंदोलन करण्यात येईल. त्यासाठी तुरंत कृषी अधिकाऱ्यांनी याच्या नोंद घ्याव्या. मग 2 दिवसाच्या आत, आठवड्याच्या आत जर जय किसान खत युरिया जर नाही मिळाला, तर दुकानमध्ये जर नाही राहिला तर कृषी अधिकाऱ्याचे विरुद्ध रस्ता रोको आंदोलन करण्यात येईल आणि कृषी अधिकाऱ्याला धारेवर धरण्यात येईल. हे कृपया कृषी अधिकारी नोंद घ्यावे. मग 8 दिवसाच्या जर खत जर नाही दिला तर रस्ता रोको विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या चौकात वागदरी इथे रस्ता रोको आंदोलन करण्यात येईल. रस्ता रोको आंदोलनामध्ये काही जर अनुचित प्रकार जर घडलं, सर्वस्वी जबाबदार तालुका पंचायत समितीचे कृषी अधिकारी राहील. कृपया त्यांनी नोंद घ्यावी. जय महाराष्ट्र.